लिंगापूर गावामध्ये भावांचा तळ आलता आणि तळ आल्याबरोबर महाराज तळ त्यांनी लावला आणि तिथे महाराज दररोज पाऊस चालायचा महाराज दररोज एक दिवस झालं 2 दिवस झालं 3 दिवस झालं महाराज दररोज पाऊस काय थांबना महाराज. आणि आता मेंढराला पण महाराज काय चारा नव्हता आणि बळमामाचा एक जर महाराज बळमामाचा सेवेकरी राहायचा वशा नावाचा. आणि बाळमामानी महाराज जेवढे दिवस मेंढ्यांनी काय खाल्लं नव्हतं महाराज देखील बाळमामांनी देखील काय खाल्लं नव्हतं. आणि बाळमामाचा सेवेकरी म्हणाला, अहो मामा तुम्ही काय 3-4 दिवस काय खाल्लं नाही तर काहीतरी खाऊन घ्या. तर बाळमामा म्हणाले, माझे लेकरं आणि उपाशी आहे तर मी काय खाऊ. तर महाराज पाऊस 4-5 दिवस पाऊस चालू राहिला. एक दिवशी पाऊस बंद झाला महाराज. बंद झाल्याबरोबर मेंढरही चरायला नेली आणि चरून माघारी आणली. आणि चरून माघारी आणल्यावर महाराज डबल महाराज पाऊस चालू झाला. पाऊस चालू झाल्याबरोबर महाराज डबल 4-5 दिवस पाऊस चालू राहिला. आणि ते वशा महाराज बळमामांना म्हणाला, मामा तुम्ही आठवड्यावर काय खाल्लं नाही तर एक भाकरीचा तुकडा तर खावा. तर मामा म्हणाले, माझे लेकरं उपाशी आहे तर मी काय खाऊ. तर महाराज पाऊस बंद झाला. पाऊस महाराज तर मामा म्हणाले, जा अशा एक कुठतर भाकरीचा तुकडा गावतोय का बघ आणि तो मला आणून दे. आता महाराज समज त्या तळ्यातलं महाराज धान्य समज महाराज संपलेलं महाराज धान्य संपलेलं. आणि महाराज आता पाऊस चालू होता. आता गावाच्या कडे एक वडा होता महाराज. वड्यात पाणी होतं म्हणून पावसानं झालेलं पाणी होतं म्हणून गावात सुद्धा महाराज जाता येत नव्हतं. महाराज इतकी परिस्थिती झाली. महाराज भाऊ म्हणाले, जा अशा आपल्या तळ्यात एक भाकरीचा तुकडा बिगडा गावतोय काय आण. तर महाराज तो वशा गेला आणि त्याला एक महाराज भाकरीचा बरोबर तुकडा दिसला. महाराज त्या भाकरीच्या तुकड्याला बुरशी लागलेली. महाराज बुरशी लागल्यावर त्याने बघितलं महाराज आता नाही म्हणले तर बाळमामाला आपल्याला पाप लागायचं. आणि होय म्हणले तर ते बुरशीचं महाराज आपल्यालाच पाप लागायचं. तर महाराज त्या वशाने आपल्या एका कपड्याने महाराज बुरशी पुसली महाराज आणि बाळमामाला नेऊन दिली. आणि बाळमामा म्हणाले, अरे वशा ह्याच्यावर काय चटणी मिरची आणतर महाराज वशा आतमध्ये गेला आणि मिरची आणली महाराज. आणि मिरची आणल्याबरोबर तो मामा म्हणाले, अरे वशा ह्याच्यावर काय थोडं तेलाची धार तर लाव. तर महाराज वशा आतमध्ये गेला तर महाराज समजा एक टिपका सुद्धा महाराज तेल राहिलं नव्हतं. महाराज तेवढ्यात त्या तळाला महाराज एक असा पाणी साचलेलं महाराज. तो बाळमामांनी त्या भाकरीच्या तुकड्यावर पाणी घेतलं महाराज आणि ते खाल्लं. आणि बाळमामा म्हणाले, मी जर हे आता खाल्लं नाही तर महाराज माझी पुन्हा माझ्या भक्तांची लय अवघड परिस्थिती होईल. महाराज भक्त उपाशी जाते महाराज म्हणून हे मला आज खावं लागते. महाराज पाऊस चालू राहिला महाराज आणि पाऊस चालू राहिला. आता मेंढ्यांनी पण काय खाल्लं नव्हतं. तेवढ्यात बाळमामाला राग आला. बाळमामांनी आपली काठी महाराज अंगणात अशी ठोकली आणि घोंगडी महाराज गर महाराज वर भिंगवली महाराज. आणि तेवढ्यात बाळमामाचा पाऊस शांत झाला. महाराज इतके बाळमामाचा चमत्कार आहे महाराज. इतका बाळमामाचा अधिकार आहे महाराज. अक्षरशः महाराज पाऊस पडलेला थांबतो महाराज. इतकं बाळमामाचा अधिकार आहे. तर समजाने बाळमामाच्या नावानं बाळमामाच्या नावानं महाराज जसे महाराज तर काय भक्त महाराज तर ऐशी शरण जावे तर काय भक्त महाराज एक महाराज भक्त पोस्टमॅन होता महाराज एक. आणि असंच तो महाराज एका देवीची सेवा करायचा म्हणजे चित्रा देवीची सेवा करायचा. आणि आता तो दररोज गावोगाव हिंडायचा म्हणल्यावर सायकली हिंडायचा. आणि पाऊस चालू असायचा म्हणल्यावर आता पावसात सायकल महाराज अडकते चिखलात तर पाऊस पंक्चर होतो महाराज म्हणून त्याने कालांतराने मोटरसायकल घेतली महाराज. पावसात ती पण महाराज अशी घुसायची चिखलात ही चालत नव्हती. आणि महाराज तो चित्रा देवीची इतकी महाराज भक्ती करायचा. आणि चित्रा देवी एके दिवशी महाराज त्याच्यावर प्रसन्न झाली. तुला काय मागायचं आहे ते माग. आणि महाराज त्या चित्रादेवी कशावर बसलेली महाराज तर गाढवावर बसलेली महाराज. आणि तो त्या भक्ताला म्हणाले, तुला काय मागायचं आहे ते माग. आणि
तो भक्त म्हणाला मला एक घोडा दे महाराज. आणि देवी गाढवानं उतरले एक असा हात घेऊन मग खान केना चापट दिली आणि म्हणाली मीच इतक्या दिवस गाढवा बसले तुला कुठला घोडा देऊ महाराज. असले भक्त महाराज म्हणून शरण कुणाला जायचं महाराज. तर देवाला शरण जा म्हणजे ऐशी ऐशी शरण जावे हेच शक्ती जीवे न वंची महाराज. तर भजन करा विठ्ठल विठ्ठल.